असं म्हटलं जातं की बोलणाऱ्याची माती पण विकली जाते, पण समोर जर गिराईक म्हणून बाई असेल तर समोरच्याचीच माती होते. कारण बायकांना सौंदर्य प्रसाधनं सोडून दुसरं काही विकणं म्हणजे सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट. आणि हीच चॅलेंजिंग गोष्ट स्वीकारली एका पुस्तक विक्रेत्यानं. बघूयात मग आता पुस्तकं विकली जाणार का. ले लो भाई चिवडा ले लो, गरम मसालेदार चिवडा ले लो, घ्या हो घ्या चिवडा घ्या, हे गरम मसालेदार चिवडा घ्या, अरे घ्या हो घ्या चिवडा घ्या, गरम मसालेदार चिवडा घ्या, अरे ले लो भाई चिवडा ले लो. चिवडा, अरे लवकर गाणं संपवलंस, लवकर गाणं संपवलंस. वा वा, थँक्यू थँक्यू. आता खूप वेळ नाचायला लावतो ना. अरे अशा बेलने घरातल्या माणसांना अटॅक येईल ना. हे बरं आपलं. अजून एकदा. मी काय गुहेत राहते काय? नमस्कार वहिनी, मी एक सेल्समन आहे. एक मिनिट, कोणी सोडलं? नाही कुणी सोडलं नाही, माझा मी चालू. अहो ही काही शाळा आहे का आईने मला ते सोडायला? आमच्या सोसायटीमध्ये सेल्समनला अजिबात अलाउड नाहीये. आमचा वॉचमन आहे ना, गेट वरनं असा परत पाठवतो. अहो पण वॉचमन नव्हता ना, मी स्वतःहून आलो. काही नकोय मला, निघा. नाही नाही तुम्ही घेऊ नका, पण काहीतरी देऊ तर शकता. काय? हा म्हणजे पाणी पाणी पाणी. पाणपोई उघडले हा, समोर तिथे हॉटेल आहे ना, तिथे जाणी पाणी प्या. चला. बरं बरं ठीक आहे, पाणी नका देऊ, थोडा वेळ तरी द्याल माझा. हा का? तुम्ही आता घरात जात ना म्हणून. मी काय रिकाम टेकडी वाटले? हा, सकाळपासून येतं ना कामाची टेकडी उपसते मी. कामाची टेकडी नाही हो, कामाचा डोंगर असतो. माझं घर आहे ना, माझं काम आहे ना, मग टेकडी म्हणेन नाही तर डोंगर म्हणेन. तुमच्या बापाचं काय जातं? नाही नाही तसं नाही. तसं नाही मग कसं? हा, कस लागतो इथे माहितीये का? किती घाम गाळावा लागतो. ते फालतू वाटलं का आम्ही असेच पडी का होत का? नाही नाही मला वाटलं तुम्ही हाऊस वाईफ आहात म्हणून. एक मिनिट, हाऊस म्हणून वाईफ झाले उगाच त्याचे हाऊस वाईफ असं का म्हणायची काही गरज नाहीये. तेवढीच काय अजून वेळ गेलेली नाहीये. वेळ गेलेली नाही, पण वेळ काय सांगून येत नाही ना. तुम्ही का असे शब्दांचे खेळ खेळताय? काय हवंय तुम्हाला? तुम्ही म्हणजे तुम्ही हवंय म्हणजे मैं तुम्ही चाहता हूं अशातलं तुम्ही नकोय मला. तुम्ही म्हणजे मला तुम्हाला काही सांगायचंय. काय? वेळ काही सांगून येत नाही. असं पुस्तक मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. घेऊन आलोय? हा. म्हणजे कोणाकडून आलात? नवऱ्या मुलाकडून आलोय. विनोद आहे? विनोद नाही, मी त्याचा मोठा भाऊ प्रमोद आहे. तर तुम्ही विनोदला कसं ओळखता? असं तर मी तुमच्यासाठी पुस्तक घेऊन आलेलो आहे. हे दुसरं पुस्तक आहे. कळलं तर हसाल. नाही कळलं. नाही कळलं मग तर तुम्ही हे पुस्तक घ्याच. हे वाचल्यावर ना तुम्हाला जोक कळतील. आणि याच्याबरोबर ना एक विनोदाचं सुद्धा पुस्तक आहे. विनोद म्हणजे माझा मोठा भाऊ नाही, विनोद म्हणजे जोक. असले फालतू विनोद आहे ना तुम्हीच वाचा आणि मग दात काढा. हा, मी काय डेंटिस्ट आहे दात काढायला? डोक्यात जाऊ नका आता. डोक्यात जायला मी काय ऊ आहे का? असले भिक्कारी विनोद टाकायचे नाही का? चला निघा. नाही निघतो, पण मला थोडं पाणी द्या ना. पाणी नाही आलंय हो. मग तुम्ही कसं काय करता सगळं काय पिण्याचं? हा, म्हणजे पाणी पिण्याचं कसं काय करता? तुम्हाला काय करायचंय? हे बघा, टाइमपास करायला मला अजिबात वेळ नाही. नाही मी कुठे म्हणालो माझ्या बरोबर तुम्ही सापशिडी खेळा म्हणून. मी तुमच्याच कामासाठी आलोय. माझ्या कामासाठी? हो. तुम्ही? हो. कसली? एका गृहिणीचं काम. हे बघा, आदर्श गृहिणीची 14 तत्वे असं पुस्तक आहे. एक मिनिट, ही तत्वे आहेत ना ही खड्ड्यात घाला. मी फक्त फतवे काढते लोकांनी काय काय कामं करायची ती. अरे आता म्हणा मी एकटीच कामं करते म्हणून असं खोटं बोलू नका. तुम्हाला ना बाल संस्काराचं पुस्तक देतो. थांबा. मला नकोय हो, माझी नाहीये इच्छा. इच्छा नाहीये? इच्छा नाहीये म्हणून हताश होऊ नका, हातपाय घालू नका. हो, हातपाय गाळायला ते काय पाणी आहे का? गाळलं आणि स्वच्छ झालं? नाही नाही नाही, असं करू नका, असं करू नका. हे बघा त्याच्यावर पण पुस्तक आहे, पाणी गाळा आणि नारू टाळा. हे अति होते, अति होतंय. मला तुमच्याकडनं एकही पुस्तक नकोय. वहिनी चिडू नका, चिडू नका. माणूस चिडला ना की 4 वर्षाने ना मोठा वाटतो, मोठा. आता तुम्ही ना त्या शेजारच्या काळसेकर वहिनींपेक्षा जवळजवळ 8 वर्षांनी लहान असाल.
पण आता तुम्ही चिडलात ना त्यामुळे काय झालं त्यांच्यापेक्षा ना 4च वर्षांनी लहान वाटतंय. काय काय म्हणालात परत म्हणा. तुम्ही चिडल्यामुळे ना त्यांच्यापेक्षा 4च वर्षांनी लहान वाटतंय. ते नाही त्याच्या आधी काय म्हणालात. माणूस चिडला ना की 4 वर्षांनी मोठा दिसतो. ते नाही हं? हे आणि हे ह्याच्या मध्ये काय म्हणाला. मध्ये तुम्ही काळसेकर बहिणींपेक्षा 8च वर्षांनी लहान असाल. कसली वेंधळी आहे मी. तुम्हाला आज सुद्धा बोलवलं नाही. सरबत देऊ. नाही नको 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 द्यायचंच असेल तर मला वेळ द्या थोडासा. वेळ काय खूप आहे माझ्याकडे. मी काय आपले असेच पडले होते. पडले होते फार लागलं का हो. विनोद प्रमोद पडले म्हणजे असेच झोपले होते. काय सांगताय झोपला होता. मला वाटलं कुठेतरी बाहेर फिरायला चाललात पार्टीला वगैरे. अगदी काय असं मी असं आवरल्यासारखी अशी वाटत नाहीये. बघा म्हणजे काही न करता तुम्ही आवरल्यासारखं वाटतंय. मग काय आवरलं असतं तर काय दिसलं असतं. बरं चला आवरा आता. नाही म्हणजे असं पुस्तक आहे आगरी भाषेतलं. आता आवरा मेकअप करता केवरा वाट बघतो नवरा. त्याच्यासोबत ना सवलतीच्या दरात आणखी एक पुस्तक आहे. कुठला. वायफळ गोष्टींवर खर्च कसा टाळावा. हा जरा खर्च वायफळ वाटतोय. नाही पण त्याच्याबरोबर जायफळ फ्री आहे ना. हो चला घ्या ही सगळी पुस्तकं. सगळी म्हणजे काय काळसेकर वहिनींपेक्षा 8 वर्षांनी लहान दिसायचंय की नाही. मी सगळ्यांची टॅली करताना तेवढे पैसे घेऊन येत्या आणि येताना सरबत नक्की घ्या. आणा हा. आले हा. अरे किती चला अर्धी पुस्तकं इथेच गेली. आता बाकीची पुस्तकं काळसेकर वहिनींकडे जातो विकायला. हीच आयडिया वापरतो. त्यांना सांगतो तुम्ही पाठारे वहिनींपेक्षा 10 वर्षांनी लहान दिसताय. गोष्ट खूप छोटी होती सटल होती आणि एकदम कॉम्पॅक्ट परफॉर्मन्स. क्या बात है. गॉड ब्लेस यू गाइज. गॉड ब्लेस यू. ब्रिलियंट परफॉर्मन्स. वाव. ब्रिलियंट परफॉर्मन्स सुदेश आणि सुप्रिया ताई. थँक्यू. वा 11. हा एक काळसेकर वहिनींना बरं का. 22 गुण. बघूयात कोण ठरलेले आहेत परफॉर्मर ऑफ द वीक. दोनही परीक्षकांना मंचावरती बोलावतो. परफॉर्मर ऑफ द वीक विशाखा, प्रियदर्शन आणि कुशल.